जय भीम, नमो बुद्धाय. मी शुद्धोधन बागडे आणि आजचा जो विषय आहे तो विषय असा आहे की बुद्धकालीन संघ आणि आताच्या परिस्थितीवर या संघाचं महत्त्व, जी सांघिक भावना आहे ही सांघिक भावना त्यावेळेस कशी होती बुद्धाच्या काळामध्ये आणि आज आपण एक सांघिक स्वरूपात आपल्याला एक समाजाचं जे दृश्य आहे, सामाजिक दृश्य आहे, परिस्थिती आहे, ते कशी दिसते. तर आपल्याला माहीत आहे तथागत बुद्धांनी परिव्रजा घेऊन त्यांनी वेगवेगळ्या विषयाचा, वेगवेगळ्या अध्यात्माचा, वेगवेगळ्या साधनेचा अभ्यास करून त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं. बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर जे तथागत बुद्धांनी जे संशोधन केलेलं होतं, तथागत बुद्ध कोण होते? संशोधक होते, वैज्ञानिक होते, ज्यांनी मानवी मनावर कशा कशाचा बदल होतो आणि हे मानवी मन आपल्याला कसं गुलामीत ठेवते, मानवी मन आपल्याला कसं कंट्रोल करते, की ज्यामुळे येथील प्रत्येक मानव हा दुःखी असतो. तर तथागतांनी संशोधन केलं, दुःखाची कारणं शोधून काढली, ज्याला आपण 4 आर्य सत्य म्हणतो. आणि आता हे संशोधन केल्यानंतर, दुःखाचे कारण शोधून काढल्यानंतर की या पृथ्वी तलावावरील मानव हा कसं सुखाचं आणि समृद्धीचं जीवन जगू शकेल, दुःखरहित जीवन जगू शकेल, हा जो कलह आहे, हा जो संघर्ष आहे, हा जो वादविवाद आहे एकमेकांमध्ये, हा कसा दूर होईल आणि समाज कसा एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने नांदेल, यावर जे उपाय तथागत बुद्धांनी शोधून काढले 4 आर्य सत्य स्वरूपामध्ये. तर जेव्हा तथागताला संबोधी प्राप्त झाली, बुद्धत्व प्राप्त झाले, तेव्हा हा जो विचार आहे, हा जो धम्म आहे, हा जनमानसांना सांगायचा की नाही सांगायचा, या द्विधा स्थितीत ते अडकलेले होते. आणि एक मन म्हणत होतं की आपण हे सांगायला पाहिजे, हा कल्याणकारी मार्ग आपण आपल्यापुरताच मर्यादित न ठेवता आपण हा इतर लोकांमध्ये प्रसारित केला पाहिजे. तर दुसरं मन त्यांना असं थांबवत होतं की खरंच हे जे तत्त्वज्ञान आहे, हे तत्त्वज्ञान लोकांना समजेल का, लोकांना ह्या गोष्टी पटेल का. तर या द्विधा मनस्थितीमध्ये असतानाच त्यांनी असं ठरवलं की हे आपल्यापुरताच हा आनंद मर्यादित न ठेवता आपण हा जन्मांसात जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत या विश्वातील दुःख, दारिद्र्य नष्ट होणार नाही. आणि म्हणून आता हे सांगायचं आणि हे जे तत्त्वज्ञान आहे प्रसारित आणि प्रचारित करायचं आहे, तर कसं करायचं. एकटे तर करू शकत नव्हते ते. मग तथागतांनी संघ तयार केला. प्रथमतः त्यांनी पंचवर्गीय भिक्षूंना, जे त्यांच्यासोबत कधी काळी तपश्चर्या करत होते आणि नंतर ते सोडून गेले होते, त्यांच्या लक्षात आलं की बाबा या लोकांना आपण आपला जो धम्म आहे, आपलं जे संशोधन आहे, हे आपण सांगू शकतो. ते आपले मित्र होते, ते आपण सोबतच आपण
साधना केलेली आहे, तर ते हे गोष्टी या गोष्टी समजून घेतील. आणि अशा तऱ्हेने प्रथमतः 5 लोक आणि एक तथागताचा 6 लोकांचा संघ झाला, नंतर 7 झाला, नंतर 8, 9, 10, 500, 1000 आणि असा मोठा विशालकाय संघ तयार झाला. आणि या संघाच्या माध्यमातून तथागताने आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. म्हणून आपण जेव्हा जेव्हा बुद्धवंदना घेतो तेव्हा आपण या त्रिरत्नांचा उल्लेख करतो, बुद्ध, धम्म आणि संघ. संघ हे त्यामधलं एक रत्न आहे. नुसतं बुद्ध आणि धम्म नाही, त्याला संघ हे रत्न जोडावंच लागते, कारण त्याचं यामध्ये फार मोलाचं महत्त्व आहे. तर हा जो संघ आहे, मग संघ म्हटला की एक उद्देश येतो आणि ते उद्देश पूर्ती करण्यासाठी जो हा लोकांचा समूह एकत्र येतो आणि तो त्या उद्दिष्टाप्रती एकनिष्ठता दाखवून एकत्रितपणे काम करतो. आता हे जे उद्दिष्ट होतं हे जनमानसामध्ये हा कल्याणकारी मार्ग, हा दुःखमुक्तीचा मार्ग प्रचारित आणि प्रसारित करायचा होता. आणि संघासारखं दुसरं माध्यम त्यावेळेस कुठलंही नव्हतं. आणि संघ चालवायचा म्हटलं तर जे वेगवेगळे विद्वान म्हणा, वेगवेगळा विचार करणारा वर्ग जेव्हा एकत्रित येतो तर त्याला एकत्रित ठेवण्याकरिता आपल्याला अनुशासन, एक नियमावली बनवावं लागते. आणि जोपर्यंत हे त्या संघामध्ये अनुशासन असणार नाही तोपर्यंत तो संघ कार्यरत होऊ शकत नाही किंवा आपल्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी यशस्वी होऊ शकत नाही. तर त्यानुसार तथागतांनी संघाचे नियम ठरवले. आता हा संघ कोणाचा होता? भिक्षूंचा होता. आता या भिक्षूंच्या नियमांसाठी विनयपिटकामध्ये भिक्षूंचे नियम दिलेले आहेत तथागतांनी. तर हे जे नियम आहे, हे नियम असल्यामुळेच तो संघ चारही दिशेला जाऊन हे बुद्धाचं तत्त्वज्ञान प्रचारित आणि प्रसारित करू शकले. आता कोणी जर ते अनुशासन संघाचं तोडलं तर त्याला संघाबाहेर ठेवण्यात येते. कारण अनुशासन फार महत्त्वाचं असते. आणि आपण बघतो की या संघाच्या जोरावर, भरोशावर, त्याच्या ताकदीवर हा धम्म पूर्ण जम्बूद्वीपामध्ये पसरलेला. जम्बूद्वीप म्हटलं तर जवळपास पूर्ण आशिया खंड, श्रीलंका, बांगलादेश, आताचा अफगाणिस्तान, पाकिस्तान, लडाख, काश्मीर, भूतान, नेपाळ, थायलंड, तायवान, मलेशिया, इंडोनेशिया, चायना, जपान, कंबोडिया, व्हिएतनाम या सगळ्या दूर राष्ट्रामध्ये या संघामुळे हा धम्म प्रचारित करला. एकट्याला शक्य होतं काय? नाही. किती तुमच्याकडे तत्वज्ञान असतं, पण ते तत्वज्ञान जनसामान्यामध्ये जर पोचवायचं असेल तर त्याला एक माध्यम लागतं. आणि त्या माध्यमाच्याच जोरावर आपण जनमानसामध्ये कुठलीही गोष्ट, कुठलाही उद्देश आपण जनमानसामध्ये प्रचारित करू शकतो. हे तथागतांनी ओळखलं होतं आणि म्हणून त्यांनी हा संघ स्थापन केला. या संघाचे नियम ठरवले त्यांनी आणि या नियमाला अनुसरून या संघाची यशस्वी वाटचाल चालू होती. आपण बघतोय की कुठलेही वाहतुकीचे साधन उपलब्ध नसताना, कुठलेही योग्य रस्ते नसताना, जंगल, नदी, नाले
समुद्र पार करून हा धम्म गेला. बघा किती ताकद आहे या संघामध्ये. आणि त्याचं एकमेव कारण काय? संघ. संघ त्या विचारधारेशी एकरूप होता, अनुशासित होता. म्हणून आज आपल्याला 2500 वर्षानंतरही ते तत्वज्ञान ऐकायला मिळते, वाचायला मिळते, अनुभवायला मिळते. आणि जर संघ नसता तर करता आलं असतं का? नाही. म्हणून संघाला फार महत्त्व आहे. आणि आपण जशी बुद्ध वंदना घेतो, जशी धम्मवंदना घेतो, तशीच संघवंदना पण असते. आणि या त्रिरत्नाचं एवढं मोठेपणा होता, एवढं महत्त्व होतं की एकमेकाला शिवाय आपण वेगळे करू शकत नाही. या संघाचं हे जे महत्त्व होतं, हे महत्त्व नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण ओळखलं. आणि जेव्हा त्यांनी भारताची राज्यघटना लिहिली, त्या राज्यघटनेमध्ये त्यांनी या देशाला एकत्र ठेवण्यासाठी अनेक राज्य एकत्र येऊन एक संघराज्य निर्माण केलं. त्याला आपण युनियन ऑफ इंडिया म्हणतो. काय म्हणतो? युनियन ऑफ इंडिया. हा संघ बनवलेला. आणि या संघाला अनुशासित करण्यासाठी जे नियम बनवलेले, ते नियम कशामध्ये आहे? भारतीय संविधानामध्ये. बाबासाहेबांनी ते संविधानामध्ये नमूद करून ठेवले. आणि त्यामुळेच आज तागायत हा देश संविधानातील नियमामुळे, त्याच्यातील तत्वप्रणालीमुळे, त्यामधील जे प्रिन्सिपल ऑफ डायरेक्टिव्ह होते, त्यानुसार हा देश कधीही विभागला गेला नाही. एक संघ राहिला, संघराज्य राहिले. या संघराज्याला तोडण्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या कल्पवृत्त्या करून या देशाला तोडण्याचं काम केलं आणि आजही करत आहे. पण या संघराज्याला ज्या नियमांनी बांधून ठेवण्यात आलेलं आहे, ते नियम हे जगमान्य आहे. जगांनी या नियमाची स्तुती केलेली आहे. आणि यामधले भरपूरसे नियम, संविधानामधले जे हे नियम नमूद करण्यात आले आहे, ते पूर्ण जगामध्ये पसरले. मोठ्या मोठ्या देशांनी त्याचा स्वीकार केलेला. आणि हे जे संविधानामधले तत्व होते, हे एवढे विद्वत्तपूर्ण रीतीने मांडले गेलेले होते की अमेरिकेसारख्या देशाला त्यावेळेस दखल घ्यावी लागली. तिथली जी सर्वात मोठी आणि प्रसिद्ध युनिव्हर्सिटी होती, कोलंबिया युनिव्हर्सिटी, या कामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी ऑनररी LLD ही उच्चतम पदवी बहाल केली. बघा, जगामध्ये या संविधानाला मान्यता प्राप्त आहे. भारतातील काही कमी शिकलेले धर्मांध प्रवृत्ती या संविधानाला नाव ठेवायला निघाले, कारण त्यांचा अभ्यास कमी. कारण सत्याला कोण नाकारू शकते? तर जे अज्ञानी आहे, जे अज्ञानात वावरतात, तेच लोक सत्यावर बोट ठेवतात. पण सत्य परेशान होऊ शकते, पण पराजित होऊ शकत नाही. आता हे जे संघ आहे, हा संघ जो आहे, हा लोकशाहीचा गाभा आहे. हा या राष्ट्राचा गाभा आहे. कारण बाबासाहेब म्हटले की या देशाला जर राष्ट्र बनवायचं असेल, नेशन बनवायचं असेल, तर हा विखुरलेला समाज जाती पाती वर्णामध्ये याला आपल्याला एकत्र आणावं लागेल.
आणि हा जेव्हा एकत्र येणार कुठल्या उद्देश प्राप्तीसाठी, म्हणजे हा देशाला एकसंघ आणि भरभराटीचं बनवण्यासाठी, तरच या देशाची प्रगती. आणि त्याचप्रमाणे जेव्हा बाबासाहेब राष्ट्र निर्माण करण्याची गोष्ट करतात, भाषा करतात, तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की हा जोपर्यंत हा समाज एकजिनसी होत नाही, एकरूप होत नाही, एकमेकाविषयी त्यांच्यामध्ये आदर निर्माण होत नाही, बंधुभाव निर्माण होत नाही, प्रेम निर्माण होत नाही, एकमेकाविषयी करुणा निर्माण होत नाही, तोपर्यंत या देशाचं स्वरूप हे राष्ट्रामध्ये बदलू शकत नाही. राष्ट्र ही फार मोठी संकल्पना आहे. राष्ट्र म्हणजे फक्त 2 जॉग्राफिकल भौगोलिक सीमा नाही, तर इथे राहणारा जो हा नागरिकाचा समूह आहे, हा समूह बंधुत्व भावनेने एकमेकाला बांधलेला असायला पाहिजे, त्याच्यामध्ये बॉन्डिंग असायला पाहिजे, एकमेकाविषयी आदर असायला पाहिजे, एकमेकाच्या स्वातंत्र्याविषयी त्यांना रिस्पेक्ट असायला पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रियम्बलमध्येच हे 4 सूत्री त्याच्यामध्ये टाकण्यात आलेली आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. आता हा जो संघाचा कन्सेप्ट आहे आणि ह्या संघाच्या कन्सेप्टवरच तुमची लोकशाही आधारली. बाबासाहेबांनी डेमोक्रेटिकल पार्लमेंट फॉर्मला लोकशाही नाही म्हटलेलं आहे, फक्त संसदीय लोकशाही म्हणजे संघ नाही. इट्स वन ऑफ द फॉर्म ऑफ गव्हर्नन्स. पण तुम्हाला जर खरी लोकशाही आणायची असेल तर हा जो विखुरलेला समाज आहे, या समाजाला एकत्र करावं, त्यांचे उद्दिष्ट एक असायला पाहिजे, यांना एकमेकाविषयी आदर असायला पाहिजे, एकमेकाविषयी संवेदना असायला पाहिजे, तरच हा एकजिनसी समाज हा राष्ट्र निर्माण करू शकतो. किती मोठा कन्सेप्ट आहे. बाबासाहेबांनी या गोष्टीचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसमध्ये खंड 18 भाग 3 मध्ये शेवटच्या भागामध्ये केले. काय असते लोकशाही? लोकशाही भारतात टिकेल की नाही टिकेल, आणि ते टिकण्यासाठी संघाची किती मोठी भूमिका आहे, सांघिक गुणधर्माचे किती महत्त्व आहे, आणि ते जे गुणधर्म होते ते आपल्याला बुद्धाच्या काळापासून मिळालेली एक ते देण आहे. पण आपल्याला बाबासाहेबांनी या एवढ्या श्रेष्ठतम उच्चतम विचारधारेकडे नेलं. आपण बुद्धिस्ट झालो. बुद्धिस्ट म्हणजे काय? ज्ञानी झालो. आपल्याकडे प्रज्ञा आली, चांगलं वाईट करण्याची, विचार करण्याची, तर्क करण्याची बुद्धिमत्ता आपण शिक्षणातून प्राप्त करून घेतली. पण यामध्ये आपण त्या अनुशासनाचं पालन न केल्यामुळे आपण जरी शिक्षित झालो पण तरी संघटित होऊ शकलो नाही. आपण शिक्षित झालो पण संघटित होऊ शकलो नाही. वेगवेगळ्या गटा तटा तुकड्यामध्ये आपण विखुरल्या गेलो, आणि त्यामुळे जो तुमचा प्रभाव निर्माण व्हायला पाहिजे तो मग राजकारणामध्ये असू द्या, समाजकारणामध्ये असू द्या किंवा अर्थकारणामध्ये असू द्या, तिन्ही बाजूनी आपल्याला हा प्रभाव पाहिजे तेवढ्या प्रमाणात आढळतो. आणि आपल्याला आज अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे की आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. आपण जेव्हा
आपल्या अपयशाची कारणमीमांसा करतो, तेव्हा आपण आपली कारणमीमांसा, आपण कुठे कमी पडलो, आपण कुठे चुकलं, याची कारणमीमांसा न करता आपण बाहेरील घटकांना दोष द्यायला लागतो. इट्स व्हेरी इझी टू ब्लेम अदर्स फॉर युअर डिफीट और फॉर युअर अनसक्सेस. For your failure, it's easy to blame the external forces. It's very easy. आपण जोपर्यंत इंटरनल फोर्सेस ला आपण दोष देणार आणि तो दोष स्वतःकडे ओढून घेणार नाही, तोपर्यंत आपण सुधारणा करू शकत नाही, आपण आपल्याला परिवर्तित करू शकत नाही, आपल्यामध्ये परिवर्तन घडून आणू शकत नाही. कारण वी आर ब्लेमिंग सम अदर्स फॅक्टर्स, वी आर नॉट ब्लेमिंग अवरसेल्फ. वेअर वी वेंट रॉंग, आपण कुठे चुकलेलो. एखादा मुलगा आहे, परीक्षेत बसतो, एक हुशार विद्यार्थी आहे, पण तो नियमित अभ्यास न केल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये तेवढी जिद्द, चिकाटी किंवा सातत्य नसल्यामुळे त्याच्या अभ्यासामध्ये त्याला जे यश प्राप्त व्हायला पाहिजे ते मिळत नाही. आता त्यामध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी असतात. एक विद्यार्थी हा अवलोकन करतो, ॲनालिसिस करतो, वेअर आय वेंट रॉंग, माझं कुठे चुकलं, मी तर अभ्यास केला, माझं चुकलं कुठे, का मला टॉप करता नाही आलं, का मला मेरिटचे मार्क्स मिळाले नाही, म्हणून तो संशोधन करतो, मी कुठे चुकलेलो, 1, 2, 3, 4, 5 पॉईंट लिहून काढत होतो आणि त्याच्या असं लक्षात येते, येस, हेअर आय एम रॉंग, आय हॅव टू रिपेअर दिस ड्रेनेज. आणि एक दुसऱ्या प्रकारचा विद्यार्थी असतो, तो कोणाला दोष देतो, सिस्टमला, आईवडिलाला, नातेवाईकाला, गुरुजनांना. मग त्यावेळेचा पेपर फार कठीण आलेला होता. हा विद्यार्थी काय करतो, दुसरा विद्यार्थी त्याची कारणमीमांसा करतो, मी कुठे चुकलेलो, आणि तो म्हणतो की मी दुसऱ्या प्रयत्नामध्ये मी जे यश मला संपादित करायचं आहे ते यश संपादित करेल, कारण आय हॅव गॉट माय फॉल्ट. त्याने शोधून काढलेलं कुठे चुकलेलो, आणि तो नेक्स्ट टाइम एक्झाम मेरिटनी पास होतो. आणि हा दुसऱ्या प्रकारचा विद्यार्थी आहे, जो बाहेरील फॅक्टरला जास्त दोष देत बसलेला आहे आणि स्वतःमध्ये जी इम्प्रूव्हमेंट त्यांनी करायला पाहिजे होती, जे अवलोकन त्यांनी करायला पाहिजे होतं स्वतःमधील गुणदोषांचं, ते त्यांनी न केल्यामुळे तो जिथे होता त्याच रँकवर. आता आपल्याला कळते काय की आपली आजची समाजाची परिस्थिती, ती राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या, आर्थिक असू द्या, ती इथेच थांबली. कारण आपल्याकडील फार मोठा वर्ग बदल घडून आणायला तयार नाही आहे. तसं चालू द्या, कोणीतरी येईल आणि काहीतरी चमत्कार होईल आणि आपल्याला आपल्या सोयीप्रमाणे सगळ्या गोष्टी प्राप्त होईल. जास्तीत जास्त लोकांची मनस्थिती आपल्याला समाजात वावरताना दिसते. हे असं झालं तर का झालं यासाठी लोक मोठमोठ्या बैठका करतात, ते रिव्ह्यू अबाउट देअर फेल्युअर, रात्रंदिवस बैठका करतात, मंथन, चिंतन, हे शब्द तुम्ही ऐकले असेल. आणि हे शब्दाचा वापर कोण करते हे पण तुम्हाला माहिती. जे आज यशाच्या शिखरावर आहे ते लोक या शब्दांचा विचार करतात. कुठे चुकलो, याला वेआउट काय, सोल्युशन काय, प्रत्येकाकडे जाऊन एकमेकाविषयी तीच विचारणार, अरे भाई हम गलत का हो गए,
कारण तुम्ही एक वेळा यशस्वी झाले, सक्सेस इज नॉट द फायनल. 10वीत मेरिट आले म्हणजे तुमचं संपलं का? सगळं झालं नाही. तुम्हाला 12वीत तेवढेच प्रयत्न करावे, तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये पण तेवढेच प्रयत्न करावे लागतात, आणि नंतर नोकरी चांगली पाहिजे असेल तर तिथे पण तुम्हाला तेवढेच प्रयत्न करावे लागतात. तेवढ्याच जोराने अभ्यास करून तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करावं. तर एक विद्यार्थी आहे तो 10वी पास झाला, बस झाला म्हणतो, संपला, यू हॅव अचीव्ड अवर टार्गेट. त्याला काय म्हणतो? शॉर्ट साईट, शॉर्ट गोल. इट्स अ शॉर्ट टर्म गोल. व्हॉट अबाउट द लॉंग टर्म गोल? आणि इथेच समाज कुठेतरी आपल्याला ट्रॅकच्या बाहेर जाताना दिसते. कुठेतरी ज्या गोष्टी या मानवाने आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या न अंगीकारल्यामुळे आज जे हे अपयश दिसत आहे त्याचं एकमेव कारण ते आपण तो विचारच करायला तयार नाही. आपण बाहेर शोधत आहे सगळ्या गोष्टी, आतमध्ये नाही शोधत. जेव्हा की तथागत बुद्धांनी, तो बुद्धिस्ट म्हणता स्वतःला, जेव्हा की तथागत बुद्धांनी अत्त दीप भव, बी युअर ओन लाईट, तुम्हाला स्वतःलाच प्रकाशमान करायचं आहे. पण आपण अजूनही अंधारात चाचपतो. मग या महामानव जे तुमच्या घरात बसलेले आहे, फोटोच्या रूपात, मूर्तीच्या स्वरूपात, यांना आपली जबाबदारी फक्त हार घालणे एवढीच आहे का? की त्यांनी जो मार्ग सांगितलेला आहे, जे विचार सांगितलेले आहे, त्या विचाराचं अवलोकन तरी करणं. आणि हे सगळे रिटर्न डाऊन आहे. तुम्हाला काही करायची गरज नाही, फक्त तुम्हाला एक संघ निर्माण करायचा. संघ म्हणजे असा समाज की तो त्या लोकांचा समूह की जे त्यांनी ठरवलेल्या उद्देश प्राप्तीसाठी रात्र दिवस मेहनत, होल हार्टेड डेडिकेशन. And that efforts will be consistent. सततचे प्रयत्न करावे लागेल. एकमेकाविषयी आदराने बघावं लागेल. एकमेकाला समजून घ्यावं लागेल. आणि प्रत्येकाला या उद्देशाप्रती त्याची बांधिलकी तयार करावी लागेल. त्याच्यामध्ये ती चेतना निर्माण करावं लागेल. त्याच्यामध्ये ती संवेदना जागृत करावं लागेल उद्देश प्राप्तीसाठी. आणि जेव्हा हा संघ तयार होणार, कारण आपण बघतोय की जे आज शासनात आहे ते कशामुळे अनुशासित आहे? संघामुळे. खरं आहे की खोटं आहे? त्यांच्याकडे काय आहे? संघ आहे. संघाशिवाय त्यांची राजकीय पक्ष जो आहे कुठलाही निर्णय घेत नाही. इव्हन अध्यक्ष कोणाला बनवायचं हे पण ते संघाकडूनच ऑर्डर देतात. आता या सांघिक भावनेमुळे 5% लोक हे देशावर राज्य करीत आहेत. सांघिक भावना आहे त्यांच्या. 5%. 5% लोक, 10% हे दुसरे समजा, 15% लोक, रेशो बघा, 15% लोक 85% लोकांना आपली सेवा करण्यास भाग पाडतात. 85% लोक श्रमिक वर्ग आहे, तर 15% वर्ग शासन करतात. बघा किती
म्हणजे तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये कशी तुम्हाला हे स्वतःची अवेलना म्हणा, आपल्या बुद्धीची आपल्यालाच की करावीशी वाटते की या 15% लोकांमध्ये असं काय आहे. आपण अभ्यास करायला पाहिजे. आपले वोटर्स जास्त, मेहनती वर्ग जास्त, त्यांच्याजवळ लोकच नाही. दे डोंट हॅव द रिसोर्सेस, दे डोंट हॅव द ह्युमन रिसोर्सेस, बट स्टील दे आर लिडिंग द कंट्री. वाय? हा फार चिंतनाचा विषय. आणि जोपर्यंत समाज एकत्र येऊन या विषयावर गांभीर्याने चिंतन करणार नाही, याला सिरियसली घेणार नाही, तोपर्यंत यशाची अपेक्षा करणे चुकीचे आहे, फार चुकीचे. आणि आपण हे सातत्याने पराभवाला सामोरे जात. एक पंचवार्षिक झाली की दुसरी पंचवार्षिक झाली की म्हणते आता लोकसभा झाली, आपण विधानसभा व्हावं. विधानसभेतही काही हाताला लागत नाही तर म्हणते आता जिल्हा परिषद व्हावं. जिल्हा परिषदमध्येही काही हाताला लागत नाही तर म्हणते आता आपण ग्रामपंचायत. अपूर्ण, अपरिपक्व विचार, अपूर्ण तयारी. तुम्ही तुक्के मारून परीक्षा पास नाही होऊ शकत. एखाद्या वेळा यश मिळू पण शकेल, तर ती जास्त काळ टिकणारच. याचा विचार करा. कधी काळी तुमचे 4 खासदार निवडून आले होते महाराष्ट्रामध्ये. पण ते दुसऱ्यांना. तर आपण हा बारकाईने अभ्यास करायला पाहिजे. आपल्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बुद्धिजीवी वर्ग आहे. आपण फक्त आपलं कुटुंब आणि आपण यामध्ये गुरफटून न राहता आपापल्या पर्याय जेवढं सहयोग, जेवढं योगदान या समाज निर्मितीसाठी करता येणार, या संघ निर्मितीसाठी करता येणार, आपल्यामधले हेवे दावे, मोठेपणा, इगो, ह्या सगळ्या बाजूला ठेवावं लागेल. आणि बाबासाहेबांनी तीच अपेक्षा केलेली होती. बाबासाहेबांनी कधीच अशी अपेक्षा नाही केलेली होती की मला डोक्यावर घेऊन नाचा, माझा जन्मदिवस आला की फोडा फटाके, वाटा मिठाई, कापा केक. येस, आय नेव्हर एक्सपेक्टेड दिस फ्रॉम हिज पीपल. नेव्हर. टू शो मी एनी बुक्स, एनी टेक्स्ट, एनी हिज रायटिंग अँड स्पीचेस, वेअर इज रेफरन्स. पण मी हे दाखवू शकतो की बाबासाहेबांनी आपल्याला खूप वेळा धोक्याचा इशारा दिला, खूप वेळा. शेवटी त्यांना कळवळून सांगावं लागलं. ते त्यांचे जे स्वीय सचिव होते रत्तूजी, नानकचंद रत्तू, आजच्यासमोर ढसाढसा रडले आणि फार तळमळीने, फार दुःखाने, फार वेदनेने नानकचंद रत्तूला म्हणाले, रत्तू, अरे जा माझ्या लोकांना संदेश दे. किती वेदना झाल्या असेल की ज्यांना तळहाताप्रमाणे जपलेलं त्यांना पण वाटत नाही की ही लोक एवढी ऐत खाऊन गेली. आणि त्यांनी त्यांनी जय भीम पाक्षिकाला जे त्यांच्याच जयंतीच्या निमित्ताने मद्रासच्या एका संघटनेने बाबासाहेबांना बोलाविलं होतं की बाबासाहेब आम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करायचा, तुम्ही घ्या. बाबासाहेबांनी नकार दिलेला, मी काही देऊ शकत नाही. पण त्यांनी सांगितलं की आमचं जे हे जय भीम नावाचं पाक्षिक आहे त्यासाठी तुमचं मनोगत तुम्ही पाठवा. आणि बाबासाहेबांनी त्या पाक्षिकासाठी त्याचे मनोगत पाठवलं. ते मनोगत मला वाटते प्रत्येक अभ्यासू, बुद्धिजीवी, शिक्षित
लोकांनी वाचायला पाहिजे, खरंच वाचायला पाहिजे. काय म्हणते बाबासाहेब त्यांच्या त्या वाढदिवसाविषयी, काय अपेक्षा केली होती त्यांनी आपल्या शिक्षित लोकांकडून, स्पष्टपणे लिहिलेलं आहे. कुठेही आडपडदा हिंदू पिंटू काही कुठेही नाही, सरळ लिहिले की तुम्हाला तुमच्या ऐश्वर्याचा त्याग करावा लागेल. यू टू गिव्ह अप युअर कम्फर्ट झोन, यू टू कम आउट फ्रॉम युअर कम्फर्ट झोन and you have to fight for the upliftment of the people those still are deprived from their basic fundamental rights. Are we doing it? करतोय आपण. आज शिक्षित समाजाची काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती, कुठे असतो हा शिक्षित? एक बोटावर मोजणे इतके लोक सोडले तर कुठे दिसतो हा समाज? अहो, यांना निमंत्रण देऊ बोलवावं लागतं, या, तरी त्यांची कारणाची वीस संपत. हे तेव्हाच येतात जेव्हा त्यांना सांगावं लागते की तुम्ही आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे किंवा प्रमुख पाहुणे, तर तुमच्या हस्ते या व्यक्तीचा सत्कार करायचा, त्यावेळेस अशिक्षित समाज तिथे जातो. हे मी माझे अनुभव सांगतो. आता मी जवळपास 15 ते 20 वर्षापासून या चळवळीचा एक अभ्यासक म्हणून वावरतो आहे. या चळवळीचा छोटासा घटक म्हणून सहभागी पण होतो आहे आणि या चळवळीचा घटक म्हणून माझे निरीक्षण पण नोंदवत आहे. कुठे आहे आपण? जय भीम म्हटलं की झालं का? तर त्या जय भीमचा किती मोठा अर्थ आहे तो कोण समजून घेणार? फार वेदना होतात की आपला शिक्षित वर्ग जेव्हा म्हणतो की अरे आज सॅटरडे आहे, आज संडे आहे, आज माझा 6 ते 7चा वेळ, मग आमची बैठक असते, आम्ही बसतो 2-4 मिनिटं आणि 6 दिवसाचा जो थकवा आहे तो आम्ही दूर करण्यासाठी मद्यपान पसंत करतो. मद्यपान शिक्षित, वेल टू डू. त्यांनी बाबासाहेब वाचलेला आठवत टाकले. बाबासाहेबाला थकवा नसेल येत का? 1756 आजार, बीपी, शुगर, नाना तऱ्हेचे आजार चढलेले होते बाबासाहेब. रात्र डोळ्यात तेल टाकून तुमच्यासाठी पुस्तकं लिहायची. त्यांना थकवा दूर घालवण्यासाठी हा पदार्थ होता ना तेव्हा, की नव्हता? तुमच्यासाठी आहे, तुमच्याकडेच ती प्रतिष्ठा आहे, पैसा आहे, त्यांच्याकडे नव्हता का? थोडा विचार करा, सकारात्मक विचार करा, प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मक बघू नका. आणि हे प्रत्येकाच्या भल्यासाठी आपण बोलतो आहे, याच्यामध्ये वैयक्तिक कोणाचाही स्वार्थ नाही. आज जे समाजाची पिछाड होत आहे, आज तुम्हाला त्यांच्या दारामध्ये जाऊन हात जोडून सांगावं लागतं, अरे बाबा दे काहीतरी, आमच्याही नावापुढे हे लागलं पाहिजे, आम्हालाही कोणीतरी मंत्री म्हटलं पाहिजे, खासदार म्हटलं पाहिजे. तेव्हा तुमच्यामध्ये ती ताकद बाबासाहेबांनी निर्माण केली शकते की स्वभरोश्यावर मला पाहिजे ते हस्तगत करू शकतो. पण तुम्हाला त्या वज्जी लोकांसारखा संघ निर्माण करावा. त्या वज्जी राज्यावर कितीही मोठा राजा असला तरी वाईट नजरेत बघू शकत नव्हता, कारण त्यांना हरवणं मुश्किल होतं, शक्यच नव्हतं. कारण त्यांच्यामध्ये एवढी सांघिक भावना होती, एवढा एकोपा होता, जिव्हाळा होता, एकमेकांविषयी आदर होता आणि त्यामधूनच त्यांना त्यांच्या त्या राज्याविषयी प्रेम होतं, आपुलकी होती, घरासारखं त्या राज्याला जपत होते. म्हणून कुठल्याही शत्रूला त्यांचं राज्य हस्तगत करताना 100 वेळा विचार करा. इथे तर कोणी येते आणि हात धुवून जाते, आहे की नाही अशी स्थिती? की नाही आहे?
आणि जोपर्यंत अनुशासित संघ, मी नुसतं संघ म्हणत नाही, संघ हा नेहमी अनुशासित असावा लागतो, अदरवाईज तो संघच तयार होत नाही. आणि या संघाचे नियम आपण जोपर्यंत काटेकोरपणे पाळत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलंही सांघिक यश मिळू शकणार नाही. सांघिक यश. कारण बाबासाहेब जेव्हा लढत होते त्यांच्याजवळ संघ होता, त्यांच्या जीवावर जीव देणारे लोक होते, त्यांच्यासाठी रात्री बेरात्री उठून त्यांच्यासाठी तयार होते. एक आवाज दिला की लोक जायचे. त्या संघाच्या भरोश्यावरच बाबासाहेब लढले. बाबासाहेबांनी सत्याग्रह केला. एकटा व्यक्ती करू शकतो ते म्हणाले की मला निष्ठेची माणसं पाहिजे. बाबासाहेबाचा एक शब्द आहे, 1946च्या भाषणात त्यांनी सांगितलं की मला निष्ठेची लोक पाहिजे, विद्वत्तेची कमतरता मी भरून काढेल. काय म्हणाले बाबासाहेब? विद्वत्ता नसली तरी चालेल, त्याची कमतरता मी भरून काढेल, पण मला निष्ठेची माणसं, कमिटेड पीपल, ट्रस्टेड, यस, हे करायचं. निष्ठा स्पष्ट लिहून ठेवलं बाबा, मला निष्ठेची लोक पाहिजे. ते एज्युकेटेड नसली तरी चालेल, पण निष्ठावान पाहिजे. ही निष्ठा आपल्याला तयार करायची. एकमेकाविषयी विश्वास निर्माण करा. एकमेकाचा विश्वास तुटता कामा नये असं कुठलंही आचरण आपण करायला पाहिजे. आपण कुठेही समाजाला धोका देता कामा नये. आणि जोपर्यंत हा विश्वास तुम्ही निर्माण कराल समाजाला, आणि या विश्वासातूनच जेव्हा हा एक समाज निर्माण होणार, हा नवसमाज निर्माण होणार, हा संघ तयार होणार. समाज म्हणजे काय? संघ. आणि हा संघच तुम्हाला या पराभवाच्या छायेतून, या मानसिकतेतून बाहेर काढेल. तुम्हाला एक प्रतिष्ठित जीवनमान जगण्यासाठी हाच संघ मार्ग दाखवेल. आज सगळीकडे भीती पसरलेली. काय होणार, कसं होणार? थोड्याफार प्रमाणात ती भीती थोडीफार कमी काय झाली तर लोक पुन्हा रिलॅक्स, एकमेकावर कुरघोड्या करणं चालू, एकमेकाला दोषारोपण चालू. तर प्रत्येक समाज बांधवाला मी नम्रपणे अशी विनंती करतो की प्रत्येकाने रेट्रोस्पेक्शन, अवलोकन करायला पाहिजे. आणि हे शक्य आहे वेळ देणं. इट्स नॉट ए बिग चॅलेंज. किती बिझी व्यक्ती असला तरी तो एक दिवस समाजासाठी देऊ शकतो. येतच ना. जसं ते कुटुंब आहे तसंच याला पण कुटुंबात एक, जशी ती जबाबदारी आहे तशी ही जबाबदारी आहे. आणि ह्या दोन्ही जबाबदाऱ्या तुम्हाला समर्थपणे पेलता येईल. कारण तुम्हाला पूर्ण वेळ नाही मागायचा. 6 दिवस इकडे दे, 1 दिवस इकडे. 1 दिवस नाही देता येत असेल तर अर्धा दिवस दे, तर निमाणे इतबारे दे. अर्धा दिवस देता नाही येत तर 3 तास दे, निमाणे इतबारे दे. शुड बी कमिटेड. You should be committed and dedicated about your social goal. Social goal. It's not an individual goal. If you want to achieve that social goal, you should be more and more committed towards the society. Don't wait for somebody will invite you. दिसलं आपल्याला, आपल्या नजरेत आलं, चला जायचं. ऐका,
जुळा. कारण जर तुम्ही विखुरलेले राहाल तर तुमची किंमत त्या विखुरलेल्या मोत्यासारखी असणार, आणि तुम्ही जर माळेमध्ये गुंतून असणार सगळ्या मोत्याची किंमत नक्कीच जास्त. एक फुल विकत घ्यायला जा आणि त्या फुलांची माळ विकत घ्यायला जा, वॉज डिफरन्स. भरपूर फरक असतो. हे वेगवेगळे उदाहरणं तुम्हाला माहिती आहे. एक मी आपला एक दिल्लीचं समन संघांची बैठक असते दररोज 8 वाजता. दे आर क्रिएटिंग दिस टाईप ऑफ संघ. त्या कन्सेप्टमध्ये बोलताना त्या स्पोक्सनी सांगितलेलं त्याचे अनुभव, की मी तालुका लेवलवर राहतो आणि तिथे एक असं कुटुंब होतं वेगळ्या ठिकाणी, एक आपल्याच याच्यामध्ये राहणारं दुसऱ्या लोकॅलिटीमध्ये, आणि कोणाशी काही संबंध नव्हते त्यांचे. तर इतर लोकांना जेव्हा माहिती झालं त्याच्या एरियामध्ये, ती लोक त्यांना त्रास द्यायला लागले. छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद उकळून काढून त्यांना त्रास दिला, मनस्ताप झाला, असह्य झाला तो माणूस. शेवटी कोणीतरी सांगितलं की अरे बाबा ते आपले पण लोक आहेत 2-4 किलोमीटर. तेव्हा त्याच्या डोक्यात लाईट पडला, प्रकाश पडला, आणि तो त्यांच्याकडे गेला आणि विनवणी करू लागला, माझी अशी अशी परिस्थिती आहे, मला या परिस्थितीतून बाहेर काढा. त्याला सांगितलं त्या संघाच्या लोकांनी की जा तू निश्चिंतपणे जा, आम्ही उद्या येतो. मी सांगितलं की आम्ही वेल एज्युकेटेड टाय बूट सूटमध्ये 5-6 लोक गाडी घेऊन त्याच्या दरवाजात गाडी उभी केली आणि तासभर त्याच्यासोबत गप्पा गोष्टी मारलेल्या. आणि तो म्हणाला चमत्कार असा झाला, त्याचा प्रभाव असा झाला की दुसऱ्या दिवसपासून त्या व्यक्तीकडे बघण्याचा आजूबाजूच्या लोकांचा दृष्टिकोन पूर्णतः बदलला. आणि त्याने 1 महिन्याने स्वतः येऊन या लोकांना सांगितलं की साहेब, तुम्ही एका विजेतेमुळे हा एवढा बदल. आजूबाजूच्या लोकांना मेसेज केला, क्या अकेला नहीं है भाई, इसके साथ तो ये सब है. एक मेसेज बघा, संघाची ताकद बघा. आपल्याला संघ कधी आठवते, जेव्हा आपल्यावर कोणीतरी अत्याचार करते, कुठेतरी आपल्याला इनजस्टिस होते, अन्याय होते, तेव्हा मग तो शोधत राहतो कुठे जायचं बघा. मग तेव्हा सांगतो अरे मी हा आहे, माझ्यावर बघा काय चालू आहे. तोपर्यंत त्याला ह्या गोष्टीचं महत्त्व नसतं. तर काय करायचं आहे आपल्याला, आहे ना आपल्याकडे सगळंच आहे. पण मित्रांनो तसं नाही आहे. तुम्ही ते वज्जी लोकांचं उदाहरण वाचा, आणि तसं आपण संघ निर्माण करून आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा करा. थोडाच वेळ द्या समाजाला, आणि असा एक संघ समाज निर्माण करा की ज्या समाजाची ताकद प्रत्येक क्षेत्रामध्ये लौकिक मिळवून देईल, यश संपादन करेल, आणि तुमच्या येणाऱ्या पिढीला एक फार मोठी चांगली गिफ्ट असणार. तर याकरिता प्रत्येक जागृत बाबासाहेबांच्या अनुयायांनी बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांना दररोज शरण जाणाऱ्या लोकांनी या संघाची महती समजून जिथे जिथे आहात तिथे सांघिक रूपात एकत्र या आणि एक आपली ताकद निर्माण करा. आणि ही ताकद तुम्हाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात हवे तसं यश प्राप्त करून देऊ शकते. एवढी आपल्याकडून अपेक्षा करतो. आपण आपल्यामध्ये असणारे जे अज्ञान आहे ते थोडं बाजूला ठेवा, आणि शक्य असेल 8 दिवसातून का होईना, मी म्हणतो दररोज 8 दिवसात का नाही होईना, एखाद्या रविवारी बुद्ध आणि धम्म किंवा एखादा बाबासाहेबाचा खंड उचलून त्याच्यातलं एखादा पान वाचण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब मिळाल्याशिवाय राहणार नाही, आणि तुमची भरभराट उन्नती झाल्याशिवाय होणार नाही, आणि तुमची उन्नती म्हणजे समाजाची उन्नती, आणि समाजाची उन्नती, देशाची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून
इकडे तिकडे पर्याय न शोधता पर्याय तुमच्यामध्ये शोधा. दोष तुम्ही स्वतःवर घ्या, त्या दोषाचं अवलोकन करा, त्याची कारणमीमांसा करा आणि तो दोष दूर करून एक या समाजाला एक नवसंजीवनी प्राप्त करून द्या आणि आपल्या महामानवांनी जे स्वप्न बघितलेलं होतं त्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल कराल अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.